तुका मने वादे
Hare Rama
हरिभक्तपरायण माधव महाराज सोडणे त्यांना साथ देतील. हरिभक्तपरायण विद्या महाराज साईड पप्पाची साथ. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज भक्त ऐसे दाना दे दे हे वो दास ऐसे दाना दे दे वो आशा
बहिणी बोलू नका, पाठीमाग लाडक्या बहिणी बोलू नका. अरे भक्त से जाना जे देही उदास, गेले आशा पाशी निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंद से मागे पुढे, काहीच साकडे पडून दी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्म भाव साय, घातलिया भय नरकादाने. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विठारा विठारा समचरण सरोजम सांद्रनीलामुदाभम. जगन्निहित पाणी मंडन मंडनानाम. तरुन्दुषिमालां कंजरं कंजनेत्रं, सदैव वासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गकरो संतातिया करू प्रथम नवन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केले स्मरण, होय सकळे विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार न्याता. ओ नमो ज्ञानेश्वरा. पावन झालो चराचरी. मनोज मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमत्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती. करजोडितो कथे गाडी आपण असावे जवळी. सरस्वती माते द्यावी मज स्मृती. हेतू काकुळती जलागी. आपल्या बाळाशी धर्यात हाती. न करावी फजिती जना माझी. विठारा विठारा भक्त से जाना जे देही उदास. गेले आशा पाशी निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी स्वयंसिके घेतला अभंग. वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराया यांच्या गाथ्यातला बहुतेकांच्या पाठातील परिचयाचा आणि विशेष म्हणजे
खऱ्या भक्तांचं लक्षण प्रतिपादन करणारा अतिशय महत्वाचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी आपण असा परिहार द्यायचा तो असा: भगवंताच्या असीम कृपेने व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तसेच अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या नाशिक नगरीतील आपल्या शिल्प भागातील विजयनगर त्यातील हा संभाजी चौक आणि हा भगवान दत्तात्रयाच्या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 34 आणि हा 3ऱ्या दिवशीची कीर्तन सेवा माझ्यासारख्याच्या वाट्याला या मंडळाने फार मोठ्या जबाबदारीने माझ्याकडे दिली. तसेच आमचे गुरुस्थानी असणारे या सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण माधव महाराज सोनवणे यांनी फार मोठी जबाबदारी टाकून हा अतिशय महत्वाचा दिवस माझ्याकडे दिला. त्याबद्दल मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो. जास्त वेळ घेणार नाही. 7 ते 9 कीर्तनाची वेळ फक्त मागे बोलू नका एवढी विनंती करतो फक्त बस. जास्त वेळ न घेता अगदी वेळेतच मी थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त एकच विनंती तुमच्या चरणाला आहे, ज्या ज्या वेळेस माझ्या भगवंताचं नामचिंतन होईल त्या त्या वेळेस हाताने टाळी मुखाने नामचिंतन केलं पाहिजे. लागून या पाया वेल येतो करे टाळी बोला मुक्ती नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोडा स्वर्गी नाही. ज्या ज्या वेळेस नामचिंतन होईल त्याच्या वेळेस हाताने टाळी वाजवली पाहिजे. बघा, जर आपण कीर्तनामध्ये टाळी नाही वाजवली तर विषय असा आहे, महाराज स्वतः भगवंत नामदर्शन सांगतात की ज्या ठिकाणी माझा नामाचा जयघोष चालू असेल त्या ठिकाणी मी अदृश्य स्वरूपात उभा असतो. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तिथे. मग भगवंत पाहतात. तुम्हाला असं वाटतं देव पाहत नाही, पण देव पाहतात. मग 2 हात दिले टाळी वाजवण्यासाठी, भजन करण्यासाठी हात दिले, पण 2 हात कमी करून पुढच्या जन्मामध्ये 4 पाय वाढून 2 पाय वाढून देतात. मग 4 पायाचं जनावर होण्यापेक्षा त्याने भजनामध्ये टाळी वाजवली बरी. या ठिकाणी हा या मंदिराचा हा गुरुत्सव भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव आणि हे 34 वर्ष आपल्याकडे मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत आहोत. या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीने खूप मोठा सहभाग दिंडी सोहळ्यामध्ये नोंदवला. फार मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या बहिणी हजर होत्या. दिंडीला शोभा आणली त्याबद्दल मंडळातर्फे सर्व बहिणींचे मनापासून स्वागत करतो मी. विठाल विठाल. अभंगाकडे वळतो. अभंगाचा प्रतिपादन विषय असा होता सज्जनावर. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये कोणा सांगतात की भक्त असे जाना जे देही उदास. भक्ती करत असताना ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता जे भक्ती करतात भगवान दत्तात्रयाची पूजा अर्चा करतात हो ते खरे भक्त असतात. भक्त असे जाना जे देही उदास. आणि प्रथम चरणाच्या उत्तरामध्ये दुसरं लक्षण सांगतात महाराज, गेले आशा पाश निवारोनी. हो, भक्ती करत असताना कुठली आशा न बाळगता भक्ती करतात ते खरे भक्त असतात. असा पहिल्या चरणाचा सरळ आणि सोपा अर्थ होतो. आणि दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. आता विषय नारायण झाल्याच्या नंतर त्यांना माता पिता आवडू नये. तुम्ही म्हणाल महाराज आई बाबा आपलं पूज्य दैवत आहे मग माता पिता आवडू नये मध्ये भक्त कसे ठरतात असं सुंदर चिंतन आपण अभंगात पाहणार आहोत. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तेही भक्त असतात असं दुसऱ्या चरणाचा अर्थ होतो. आणि तिसऱ्या चरणामध्ये मला सांगतात असे भक्त कसे भक्त जे देहावर होत असून भक्ती करतात, ज्यांच्या जीवनामध्ये आशा नाही लोभ नाही, ज्यांचा विषय आवडीचा नारायण झालेला आहे, ज्यांना माता पिता सुद्धा आवडत नाही फक्त त्यांना देवच आवडत असतो. असे जे भक्त आहेत त्या भक्तांमध्ये काही निर्वाणीचा प्रसंग त्यांच्यावर ओढून आला तर त्यांच्या वेळी त्या ठिकाणी भगवंत त्यांच्या पाठीमागे आणि पुढे उडून सांभाळ करत असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पुरवलेली हा तिसऱ्या चरणाचा अर्थ होतो. आणि चौथ्या चरणामध्ये मला सांगतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय. जर कोणी धार्मिक कार्यामध्ये अडथळे निर्माण करत असेल, अडथळे निर्माण करणारे भरपूर लोक आहे महाराज.
कारण आता मंडळ असतं किंवा जी कमिटी असते, कोणाला कशाचा राग कोणाला कशाचा राग, बाकी म्हणता मग कसा सप्ताह करता पाहून घेऊ. याच्यासाठी तुकारांचे शब्द आहेत. तर तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साया घातली या भय नरका झाले. जर कोणी धार्मिक कार्यामध्ये अडथळे निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीला त्या जीवाला नरकाला जावं लागतं, असा हा शेवटच्या चरणाचा अर्थ होतो. विठाला विठाला अभंगाचं चिंतन असे. या भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव हा आपापल्या कर्मानुसार सुख दुःखाची फळे भोगतो. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कधी सुखाचे दिवस कधी दुःखाचे दिवस येतात, कधी अतिशय आनंदाचे दिवस येतात. हा ऊन सावलीचा खेळ प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चालू असतो. याचं कारण काय? त्या माणसाच्या मागच्या जन्माचं कर्म. उदाहरण घ्या, एखादी वाईट आचरण असलेला माणूस आपण सभोवताली पाहतो, तो मंदिरात दिसत नाही, हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, मंदिरची पावती पुस्तक घेणार नाही, कुठे कुठे धार्मिक कार्यामध्ये दिसत नाही. आपण अशा माणसाकडे आपण असं पाहतो, एकदम अधर्मी माणूस, नास्तिक माणूस, आणि त्या माणसाकडे असं पाहायला मिळतं तर त्याच्या शिडकोमध्ये 2-4 घरं आहेत, 2-4 प्लॉट आहेत, हो फार मोठा मालक, कंपनीचा मालक आहे, गबाळ श्रीमंती त्याच्याकडे आहे. हो, नास्तिक असणारा माणूस त्याच्याकडे एवढी संपत्ती आनंदाने जीवन जगतो. आणि दुसरी बाजू घ्या, एखादी परमार्थिक माणूस आपण पाहिला आणि त्या परमार्थिक माणसाकडे जी परिस्थिती नाजूक असते, खर्चायला पैसे नसतात, अत्यंत गरिबीची परिस्थिती, मोठमोठे संकट त्याच्यावर येऊन कोसळतात. आपण सहज म्हणतो देवाकडे न्याय आहे का? चांगल्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य आणि वाईट माणसाच्या जीवनामध्ये आनंद, याच्यासाठी भक्कम पुराणात महाराज आपल्या हरिपाठामध्ये देतात. केले कर्म झाले तेजी भोगा, केले कर्म झाले त्याची भोगाले, भजले मेले अशी किती, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म गेले. नाथ मला सांगतात हरिपाठामध्ये, मागच्या जन्माच्या कर्मामुळे हा मनुष्य वर्तमान स्थितीमध्ये सुख दुःख भोगतो. झाड जाणीजे फुले, माणस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. झाडाची पारख, फुलांवरून झाड ओळखलं जात आहे. कशाचं झाड? फुलावरून ओळखता येतं. माणस जाणीजे बोले, एखादी नवीन माणसाच्या संगतीत गेल्याच्या नंतर त्या माणसाचं आचरण कसं आहे, त्याचा व्यवहार कसा आहे, त्याचं अंतरंग कसं आहे. माणस जाणीजे बोले, माणसाच्या बोलण्यावरून त्याचं अंतरंग करतो ह्या कशा वृत्तीचा माणूस आहे. आणि भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. आपण पाहतो एखादी माणूस पूर्णपणे आंधळा असेल, पांगळा असेल, बहिरा असेल, मुका असेल, आपण अंदाज लावून टाकतो मागच्या जन्मामध्ये असं कर्म केलं असेल म्हणून देवाने या शिक्षा त्याला अशा प्रकारे भोगली. म्हणून सुखदुःख येण्यासाठी फक्त आपलं कर्म कारणीभूत असतं. विठाला विठाला नित्यनेमाने देवपूजा हरिपाठ करणारी व्यक्ती असेल, ही परमार्थाची वाटचाल करत असताना त्या भक्ताची लक्षणे कशी असावी याबाबत सांगताना जगद्गुरु तुकोबारायांनी या जगाकडे जेव्हा सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर तुकोबारांचं असं लक्षात आलं की जगामध्ये अनेक प्रकारची माणसं जगामध्ये वावरतात, परंतु तुकोबारा सांगतात मी मात्र जगातून 3 प्रकारची माणसं निवडली. प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 प्रकाराचे 3
सांगतात या जगातून अनेक प्रकारची माणसं पाहिली, परंतु 3 प्रकार तुकाराम सांगतात निवडले. सत्व रजतम सात्विक वृत्तीचे माणसं पाहिली, रजोगुण वृत्तीचे माणसं पाहिली, आणि 3रा प्रकार सांगतात महाराज तमगुण वृत्तीचे. आता सात्विक वृत्तीचे माणसं कशी असतात? आपला प्रपंच थटात करायचा आणि प्रपंचाबरोबर परमार्थही करायचा. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही या न्यायाने जीवन जगत असतात. किंवा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी हराती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आकाशातून दाणे टिकण्यासाठी पक्षी खाली उतरतात, ते काय गुंतून राहतात नाही. तसे काही माणसं जीवन जगतात, दिसायला संसारामध्ये असतात, पण तो पूर्ण चित्त त्यांचं परमार्थामध्ये असतं. हो, संसारात राहून दान धर्म भजन करतात. संसारी असावे असो आणि नसावे, संसारी असावे असो नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारात राहून पूर्ण चित्त त्यांच्या परमार्थामध्ये असतं. हो, सात्विक वृत्तीची माणसं आणि रजोवृत्तीच्या माणसाची लक्षणं सांगत असताना मला सांगतात, ती माणसं कशी असतात? पूर्ण जगाचा पैसा त्यांना येऊन गेला तरी त्यांचं समाधान होत नाही. सांगायचा मुद्दा असा, अति लोभ त्यांच्या ठिकाणी असतो. विठाल विठाल. 3रा प्रकार सांगतात महाराज तमोगुण वृत्तीचे. ज्यांच्या अंतःकरणामध्ये तमोगुण ही माणसं कशी असतात, त्यांच्या लक्षणांचं वर्णन महाराज करतात. ही माणसं अतिशय आळशी असतात. आळस निद्रा त्यांच्या ठिकाणी असते. हो, काम करायचं नाही, धंदा करायचा नाही, आयतं खायला मिळायला पाहिजे, अशा प्रकारची त्यांची वृत्ती असते. समजावा तमोगुणाचा पाश. विठाला विठाला. परंतु गोस्वामी तुळशीदासजी या जगाचं निरीक्षण करत असताना तुळशीदासजी सांगतात, मी अनेक प्रकारची माणसं पाहिली, हौशे नवशे सगळे पाहिले म्हटले, परंतु तुळशीदासजी सांगतात मी मात्र या जगातून 9 प्रकारची माणसं निवडली. आता माणसांमध्ये 9 प्रकार पाडले. आता आपण कोणत्या प्रकारामध्ये बसतो ती कॅटेगरी आपण चेक करून घ्यायची बरं. हो, तर सुरुवातीला पोपटाची दात, शुकपीक मयूर राजहंस, माके काक बक उलू गदादूर. हो, शुक म्हणजे पोपटाची दात पाहिली. तर माणसांमध्ये पोपटाची दात कशी असते? पोपटाला जेवढं बोलणं शिकवलं तेवढं तो पोपट बोलतो. एकाची म्हातारी वारली, एकाने पोपटाचं पिल्लू पाळलं बरं का. बोलू नका पाठीमाग, पहिला मंडळ बोलू नका. तर पोपट पाळला. त्या पोपटाला 2-4 शब्द त्याने बोलायला शिकवले. या बसा, तो पोपट या बसा. नंतर काही दिवसांची म्हातारी वारली आणि आता म्हातारी वारली, तो पोपट तसा बोलू लागला. त्या ज्याने पाळलं त्याला कानफुटीत मारले, म्हणजे असं बोलू नको. म्हणजे मला सांगायच्या मध्ये असं जेवढं शिकवलं तेवढं काही माणसं बोलतात. असा प्रकार गोस्वामी तुळशीदासजी पाहतात. पीक म्हणजे कोकिळा. आता कोकिळीची जात पाहिली माणसांमध्ये. आता कोकिळाचा पक्षी असा आहे, आपण जंगलात गेलो, रानात गेलो फिरायला, तर 2 झाडावर, एका झाडावर 2 काळ्या रंगाचे पक्षी बसलेले असतात. एक असते कोकिळा, दुसरे असते कावळा. दुसरा कावळा असतो, एक कोकिळा असते. मग त्यांचं वर्म सांगितलंय प्रकारात, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. त्याच्यामध्ये वर्म आहे. हो, कावळ्याच्या मानेवर भुसर रंगाचा पट्टा असतो आणि कोकिळा पूर्ण काळ्या रंगाची असते. मला सांगायचा मुद्दा असा लक्षात घ्या, कोकिळा पक्षी जसा गोड बोलून समाजाला आकर्षित करतो, त्याच्या आवाजाची रिंग टोन म्हणून काही माणसं वापरतात. जेवढा मधुर आवाजाचा आपल्याला गोड वाटतो ऐकायला कानाला. म्हणून याच्यासाठी उदाहरण हे ठरलं बघा, गोड बोलून समाजाला आकर्षित करणारी माणसं कशी असतात. आता आपलं विधानसभेचं इलेक्शन गेलं बघा, त्याच्यामध्ये ज्याच्या पाया पडायचं नाही त्याच्या पाया पडण्यासाठी काही उमेदवार येतात. एक मत महत्वाचं राहतं, म्हणून घरोघरी जाऊन ते पाया पडतात आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त मतं निवडून येण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. मग मोठमोठ्या जाहीर सभा घेतात. पवननगरचं गार्डन म्हणा किंवा गोल्डकप मैदान म्हणा, असं मोठमोठ्या मैदानामध्ये ती सभा घेतात आणि सभेमध्ये लोकांना आश्वासन देतात, तुमच्यासाठी आम्ही असं काम करू, अशी व्यवस्था करू, लाईट बिल माफ करू, वगैरे वगैरे भरपूर. मला सांगायचा मुद्दा असा, गोड बोलून समाजाला आकर्षित करणारा काही समाज गोस्वामी तुळशीदासजी पाहतात. त्यांना कोकिळ्याची जात म्हटलेलं आहे. हो, मोराची जात. तर माणसांमध्ये मोराची जात. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. मोर पक्षी सगळ्यांनी पाहिलेला आहे, पण त्याचा पंख मी तुम्हाला विचारतो, त्याचा पंख भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर काय म्हणून लावलं असलं पाहिजे? काय कारण असलं पाहिजे सांगा बरं का.
चांदीचे नाणे मिळणारे बोला लवकर. चालता बोलता चांदीचे नाणे मिळणारे बोला. तुम्हाला महाराज तुम्हाला कशाला उभं केलं तिथं? ठीक आहे, मी सांगतो. काळजीपूर्वक भजन करणार. मोर असा पक्षी बघा, ज्यावेळेस उन्हाळा असतो. आता आपल्याकडे आपण गंगापूरचं डॅमचं पाणी पितो म्हणून आपल्याला पाण्याची काही किंमत कळत नाही, कारण रस्त्यामध्ये पाणी मारतात काही माता मावल्या. आता खेड्यामध्ये बघा अशी परिस्थिती, महिना पाणी मिळत नाही महाराज, प्यायला पाणी मिळत नाही, हो, वापरायला पाणी नाही, गाय वासरांना चारा नाही, पाणी नाही, अशी परिस्थिती भयानक परिस्थिती असते. आपण इथं 24 तास आपलं पाणी उपलब्ध आहे म्हणून त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. परंतु लक्षात घ्या, ज्या ठिकाणी दुष्काळ असतो त्या ठिकाणी परिस्थिती बघा. मी एका पेपरच्या हेडिंग मध्ये असं चित्र पाहिलं, तर 100-150 पक्षी एका पाण्याच्या थेंबासाठी त्यांनी जीव सोडलेला होता. तर ते चित्र पाहून माझं सुद्धा अंतःकरण भरून आलं, कारण पाण्याशिवाय प्राण सोडणं म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे. म्हणून मला मोराबद्दल बोलतोय मी, बघा लक्षात द्या. मोर असा पक्षी ज्यावेळेस रोहिणी नक्षत्र लागतं आणि रोहिणी नक्षत्रानंतर मूग नक्षत्राचा पाऊस सुरू होतो, त्यावेळेस त्या पावसामुळे थोड्याच दिवसात आणि पशु पक्ष्यांना दाणे मिळतात, गायवासरांना चारा मिळतो, शेतकरी वर्ग खुश होतो. म्हणून तो मोर पक्षी असा आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये तो स्वतःचं सुख मानत असतो, असा तो मोर पक्षी. हो, पण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख, दुसऱ्या दुःखाचं दुःख मानणारा मोर पक्षी असल्यामुळे असं पीस भगवंताने त्याचा पीस आपल्या डोक्यावर लावला, असं एक कारण सांगितलं जातं. सांगायचा मुद्दा असा आहे, मोर आता प्रसंग, दुसरा प्रसंग असा ऐकण्यात आला की वाचण्यात आला माझा, तर मोराचा पीस देवाने का लावलं असलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोराचा पीस पंख का आहे? त्याचं कारण असं सांगितलं जातं. दुसरं, ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना आणि चित्रकूट परत त्याच्या पायथ्याशी भर दुपारची वेळ विरान असे जंगलामध्ये ते चालू लागले. सीतामाई, लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र. सीतामाईला पाण्याची तहान लागली आणि मग एवढ्या अनोखी जंगलामध्ये पाणी कुठे मिळणार? सीतामाईने म्हणून माझा जीव कासवीस होतो, प्रभू तुम्ही पाण्याची व्यवस्था करा. तर भगवंत म्हणे आता या ठिकाणी एवढं विरान जंगल आहे, तर या ठिकाणी पाणी कसं शोधायचं? प्रश्न पडला. ठीक आहे म्हणे, तू असं कर. जानकी, लक्ष्मण एका झाडाखाली बसवले आणि भगवान प्रभू रामचंद्र पाणी शोधण्यासाठी निघाले. बरं का, दुपारची वेळ, भर उन्हाळा, कुठल्या चिडी मुंगीचा थावा होता. जंगलामध्ये पाणी शोधत इकडे तिकडे शोधू लागले. 1 किलोमीटर 2 किलोमीटर असे बरेच अंतर चालून गेले. परंतु त्या ठिकाणी लक्षात घ्या, त्या ठिकाणी एक झाडावर मोर पक्षी खाली उतरला. त्याने पाहिलं प्रभू. भगवंत सांगू लागले, मोरा तू एवढ्या उन्हामध्ये काय करतो बाळा? तर मोर म्हणे, या इथे जंगलामध्ये मी फिरतो, मला माहिती, तुमचं बोलणं मी ऐकलं, तुम्ही पाण्याच्या शोधासाठी फिरता इकडे इकडे. मग आता काय करायचं? म्हणे प्रभू तुम्ही काळजी करू नका, मी जानकीला तर तुमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करतो. भगवंत सांगू लागले, बाळा तू आकाशात उडतो म्हटले आणि मी पायी पायी चालणार, तेव्हा पाणी कसं शोधायचं? म्हणे प्रभू मी चालतो, पुढे माझ्या पाठीमागे या. त्यावेळेस थोडं अंतर चालून गेलं तर मोर उडणारा पक्षी असेल तो पुढे चालला, प्रभू रामचंद्र मागे राहिले. दोघं जाऊन अजून मोर वापस आला. म्हणे प्रभू हे असं काही जमणार नाही, आपल्याला तुम्हाला पाणी पाजायचंय, मला माहिती पाणी कुठे. हो, पण मग काय करायचं? मग लक्षात घ्या, तो मोर पक्षी तो म्हणे प्रभू तुम्ही असं करा, मी माझं एक एक पंख खाली सोडतो, जमिनीवर टाकतो आणि त्या पंखाच्या निशाण्याने तुम्ही माझ्यापर्यंत माझ्या पाठीमागे या म्हटले. तर अशा प्रकारे तो मोर जो होता त्याने एक एक पंख खाली टाकला आणि पाण्यापर्यंत देवाला पोहोचवलं. तर मोराचा असं विशेष आहे महाराज, एक विशिष्ट कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये तो मोर आपला पंख विशिष्ट कालावधीमध्ये आपोआप ते पंख सोडत असतो. परंतु लक्षात घ्या, देवासाठी त्याने एक एक पंख त्या ठिकाणी टाकला आणि पाण्याच्या सरोवरापर्यंत त्यांना पोहोचवलं. तेव्हा प्रभू रामचंद्र सीतामाई त्या ठिकाणी पोहोचल्या तर पोटभर पाणी पिले आणि तोपर्यंत मोराचे सगळे पंख गळून पडले होते. बिगर पंखाचा तो मोर प्रभूकडे पाहतोय, देवा माझ्यावर कृपा केली तुम्ही,
आणि तेव्हा मोर त्या देवाकडे पाहत असताना भगवंत सांगू लागले, गोरा तू आम्हाला पाणी पाजलं म्हटले, एवढ्या कडक अशा उन्हाळ्यामध्ये बिराणाशी दंगलामध्ये आम्हाला पाण्याचं सरोवर दाखवलं. प्रभू म्हटले, माझा प्राण जायची वेळ आहे आता, कारण पंख सोडले होते, एकही पंख अंगावर शिल्लक नव्हता. मोर सांगू लागला, म्हणजे देवा मला तुमच्या चरणाशी मला गती द्या. भगवंत सांगतात म्हणे, मोरा तू काळजी करू नको, मी तुझ्या समोर आहे, तुला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही, परंतु एक शब्द तुला देतो म्हणे मी. भगवंत सांगू लागले मोराला, तर तुझी जी आठवण आहे, आम्हाला पाणी पाजलं, तू प्राण सोडतोय आमच्यासाठी, तुझं ऋण माझ्या डोक्यावर झालंय, मग तुझं पंख मी माझ्या मुकुटावर धारण केल्याशिवाय राहणार नाही. कृष्ण अवतारामध्ये भगवान मोराचं पंख भगवान श्रीकृष्णाने धारण केलेलं आहे. दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारा तो मोर पक्षी, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणारा मोर पक्षी. हो, आता परिस्थिती अशी, दुसऱ्याला दुःख झालं तरी चालेल, स्वतःच्या 10 रुपयाच्या फायद्यासाठी समोरच्याचा 1000 रुपयाचं नुकसान करायची लोकांची तयारी असते महाराज. अशी कंडिशन आहे. आता थंडीचे दिवस होते, आता पाऊस महिना, यामध्ये खूप थंडी असते. तर एका वयस्कर बाबा होते 75 वयाचे. आता इथं आपण आतमध्ये थंडी वाचून बाहेर गेलं तर थंडी किती आहे बाहेर लक्षात येतं. तेव्हा त्या बाबांनी बिडी प्यायची तलब त्यांना होती. त्या बाबाने बिडी तोंडात धरलेली, माचीस खिशामध्ये होती, लांब लचक झाडी वाढलेली होती, आणि मग बिडी आकाडी ओढली तर ती बिडीला न लागते दाढीला लागली. बरं लक्षात घ्या. विठाला विठाला ती दाढीला ती काडी लागली, दाढी पेटायला लागली. तेव्हा ते बाबा आरडा मारू लागले, मला वाचवा मला वाचवा. तेवढ्या समोरून एक जण येत होता, तलपी माणूस, त्याच्याकडे माचीस नव्हती, फक्त बिडी होती. तो सांगू लागला, बाबा तुमची दाढी पेटली ते पेटू द्या, पण त्याच्यावर माझी बिडी पेटली पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला दुःख झालं तरी चालेल, पण स्वतःचं सुख पण शोधतो. ही कोणत्या प्रकारची भक्ती ठरू शकते, केव्हा त्यांना देव प्रसन्न होईल महाराज. विठाला विठाला. हो, एका गावात एक बिबट्या घुसला आतमध्ये, आणि एक जण शर्ट काढून फक्त अंडरपॅन्ट उघडा फिरत होता. बिबट्या गावात आला, कोणी दरवाजा बंद केल्या, कोणी खिडक्या बंद केल्या, कोणी झाडावर चढलं. बिबट्या गावात आलेला आहे, आणि तो एक जण उघडा कपडे काढून शर्ट काढला, खांद्यावर टाकला, फिरत गोल गोल फिरत होता. लोक सांगू लागले, कारण म्हणजे तू मरायचंय का? बिबट्या खाऊन जे तुला वाघ खाईल म्हटलं, म्हणे मला मरायचं आहे. असं काय आता जीव वाचवण्यासाठी सगळे लोक घरामध्ये शिरले, आणि तू म्हणतो मला मारायचंय. हो म्हणे मला मारायचंय. म्हणे का बरं मारायचंय? बघा त्याची इच्छा. तो म्हणे मला बिबट्याने खाल्लं तरी चालेल, पण माझं रक्त जर बिबटीच्या तोंडाला लागलं, वाघाच्या तोंडाला जर रक्त लागलं, तर गावातला एकही लहान पोरगा तो शिल्लक ठेवणार नाही. बघा, अशी जर मनस्थिती असेल माणसानी, आणि तो जर परमार्थ करत असेल, भक्ती करत असेल, त्याला कधीही देव प्रसन्न होणार नाही. माझ्या बापू विठाला विठाला. मग सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. तो कोरा सांगतात, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख होणारा माणूस, त्याला दुसरी पूजा करायची गरज नाही, हीच विष्णूची महापूजा. हो, अशा प्रकारे दुसऱ्याच्या सुखात सुख पाहणारी काही माणसं गोष्टी तुझी झाली पाहिली, आणि त्यांना मोराची जात म्हटलेलं आहे. विठाला विठाला. हो, राजहंस पाहिले तर राजहंस असा पक्षी महाराज, तर देवाकडून त्याला असं वरदान आहे, तर दूध आणि पाणी एकत्र केलं तर दुधातून पाणी बाजूला टाकण्याची क्षमता त्याच्याकडे. दूध आणि पाणी बाजूला एकत्र करून फक्त दूधच पितो, पाणी शिल्लक ठेवतो तो राजहंस पक्षी. आता काय झालं, अकबर आणि बिरबल बादशाह, अकबर आणि हे सहज निघाले बाहेर, आणि अकबर सांगू लागला बिरबलाला, म्हणे आपली नगरी में सब लोग ईमानदार मेरे को लगता है. आता मला काही हिंदी येत नाही, थोडकी मोडकी. तो म्हणे आपल्या नगरामध्ये सगळे लोक इमानदार आहेत. बिरबल म्हणे महाराज तुम्हाला काय सांगू, आपल्या नगरीमध्ये 50% लोक लबाड आहेत म्हणे. त्याला राग आला, म्हणे आपल्या नगरीतले लोक 50% लबाड, म्हणजे तुला शिक्षा करून दाखवलं ते फाशीवर देईल. चालेल ना सरकार.
2 दिवस दिले. त्याने गावामध्ये दौंडी पिटवली आणि सांगितलं, ऐका हो ऐका, आपल्या चौकामध्ये भले मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्या पातेल्यामध्ये प्रत्येक माणसाने 1-1 ग्लास दूध आणून टाकायचे. लोक म्हणे हा राजा आला की याला काय दुधाची गरज, पण बाकी म्हणे राजा बोले दल हारे म्हणे, आपण जर हे केलं नाही आपल्याला शिक्षा होईल. मग आता जे इमानदार लोक होते, लक्षात घ्या, इमानदार लोकांनी काय केलं, 1-1 ग्लास दूध आणून टाकला बरोबर. पण जी माणसं खानदानी लबाड होती, त्याचं पूर्ण खानदान लबाडच्या लबाड. ते म्हणे एवढ्या दुधामध्ये अर्धा ग्लास पाणी, अर्धा ग्लास दूध टाकलं, भांडं भरलं संध्याकाळपर्यंत. बिरबल सांगितलं राजाला, अकबर साहेब म्हणजे राजेसाहेब तुम्ही हे भांडं पाहून घ्या. बिरबल अकबर आला ते भांडं पाहिला, पण येतो बहुत पतला लग रहा, येतो बहुत फार पातळ म्हणे सरकार तुम्हाला सांगितलं तर आपल्या नगरीमध्ये 50% लोक लबाड आहेत म्हणून. हो, मग त्या ठिकाणी राजहंस पक्षी बोलवले गेले. त्या ठिकाणी ते दुधातून पाणी बाजूला टाकलं, दूध सेवन केलं. मला सांगायचा मुद्दा असा, राजहंस पक्षी जसा सारण्या सारखा याचं ज्ञान त्याला आहे, तशी काही माणसं समाजामध्ये आहेत. आता इथं आपला सुंदर एवढा कार्यक्रम चालू आहे, हे चौकामध्ये एवढीच माणसं असली पाहिजे का? पण 2 तासापुरता का विना त्यांनी संसार पाठीमागे टाकला. कीर्तनाला येऊन बसले, फरकट तो संसार येते सार भगवंत. ज्यांनी ओळखलं, परमार्थ करू लागले, भक्ती करू लागले, त्यांना राजहंस म्हटलेलं आहे. हो, बेडकासारखे डराव करतात म्हणून त्याला बेडकीची जात म्हटलेलं आहे. काही घुबडाची जात पाहिली माणसांमध्ये, घुबडाची जात आहे बघा. तुम्हाला सांगतो मी, घुबडाला दिवसा दिसत नसतं. माऊलीची ओळी सांगतो तुम्हाला, दिवसा फुटती डोळे डुडुळाचे. डुडुळ म्हणजे घुबड, घुबडाला दिवसा दिसत नसल्यामुळे घुबड सूर्य मानत नाही. मग जसा घुबड सूर्य मानती, तशी काही माणसं देव मानत नाही. घुबडांनी मिटिंग घेतली, सभा घेतली, सगळे घुबडे एकत्र जमा केले आणि म्हणे या जगामध्ये सूर्य नावाची वस्तू नाही. बाकी घुबड म्हणे अध्यक्ष नाही म्हणतो, आपण पण नाही म्हणायला पाहिजे. बाकीच्या वेळेला नाही म्हणे. तेवढ्यात आकाशाने एक पक्षी उडत आला, म्हणजे येड्याचा बाजार तुम्ही, तुम्हाला दिवसा उमजत नाही, रात्रीचं समजत नाही. या जगामध्ये सूर्याची सत्ता तुम्हाला मान्य करावं लागेल. मुद्दा बाजूला ठेवा. मला याच्यात असं सांगायचंय, घुबड जसं सूर्य मानत नाही, तशी काही माणसं देव मानत नाही. म्हणजे जगामध्ये देव नाही का? देव आहे महाराज. ऊसामध्ये साखर आहे, दिसते का? नाही. मौलांची ओळी सांगतो तुम्हाला, दुधाची अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. दुधामध्ये ताक आहे, दोन्ही आहे, दिसतं का? नाही. तसा माझा भगवंत त्या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भरून व्यापक उरलेला आहे. रीता खाव नाही उरला, रीता खाव नाही उरला. आज ना दृष्टीने पाहिला, ज्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल गणेशकडे भरला, विठ्ठल गणेशकडे भरला, विठ्ठल गणेशकडे भरला. विठ्ठल गणेशकडे भरला, तिचा ठाव नाही उरला. आजन्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे. हरिपाठामध्ये माऊली सांगतात, सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एका. सूर्य प्रकाशक शस्त्ररात्री, सूर्य प्रकाशक शस्त्ररात्री. सूर्य प्रकाश
या जगामध्ये देव आहे मान्य करावं लागल. नाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला. गाढवाला पाणी पाजलं सज्जन हो. रामेश्वरून आणलेली कावड गाढवाच्या तोंडात ओतली. गाढवामध्ये देव पाहिला. नसत शिरोमणी नामदेवरांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला. हाती घेऊन तुपवाटी नामा धावे स्वाना पाटी. संत शिरोमणी सावता महाराजांनी भाजीपाल्यामध्ये देव पाहिला. संत शिरोमणी सावता महाराजांनी सावता म्हणे केला म्हणा विठ्ठल भक्त प्रल्हादाने आपल्या पित्याला निर्जीव असणाऱ्या खांबामध्ये देवाचं दर्शन करून दिलं. खांबावरील लात मारी दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. गोपिकांची एवढी श्रेष्ठ भक्ती होती. भक्तीमध्ये अग्रगण्य स्थान जर कोणाचं असेल तर गोपिकांचं. गोपिकांनी कमरेवर घडा घ्यायचा, यमुनेवर जायचं आणि त्या ठिकाणी ते यमुनेच्या तरंगांमध्ये भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करावं. पाहिला पाहिला भगवान दत्तात्रय या सृष्टीमध्ये चराचरापणामध्ये व्यापक अशा प्रकारचे आहेत. परंतु नास्तिक माणसं देव मानत नाही. कोणी पाहिला देव? संत जनाबाई महाराज सांगतात देवा आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी बरोली उरला चराचरी. त्या सृष्टीमध्ये त्याच्या सत्याशिवाय काही चालत नाही महाराज. आपण दिवसभर काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, ड्युट्या करतो, 12-14 घंटे 16 घंटे ड्युट्या करतो. ड्युटी करून आल्याच्या नंतर जेवण करतो, रात्री झोपतो. लक्षात घ्या माझा मुद्दा. जेवण करतो त्या अन्नाचं रक्त बनवणारा कोण आहे तर आतापर्यंत शोध लागला नाही. फक्त अन्नापासून रक्त बनतं फक्त देवामुळे. अन्नाच्या कणापासून रक्ताचा थेंब बनतो ती देवाची ताकद आहे महाराज. हो, सुखाने झोप देतो आणि सगळी पुन्हा जाग आणून देतो. जर जाग आणली नाही तर त्याच्या दारापुढे लोक जमा होतील. राम बोले कोणाची चाले हे शरीर कोणाची आसक्ती कोण बोलवितो हरविन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वर बासुरी. नाव त्याचे श्रीहरी नाव त्याचे श्रीहरी. सज्जन हो, काही माणसं देव खरंच मानत नाही, अजिबात मानत नाही. कोणी पाहिला देव त्यांच्यासाठी हा शब्द वापरला. जसा घुबड सूर्य मानत नाही तशी काही माणसं देव मानत नाही त्यांच्यासाठी घुबडाचा जातीचा शब्द वापरला. विठाला बगडे पाहिले माणसामध्ये बगडे आहेत बघा. आपण तलावाच्या काठी सरोवरच्या काठी गेलो तर बगडा एका पायावर दोन्ही डोळे बंद करून उभा असतो. त्या माशांना असं वाटतं आपल्या तलावाच्या काठी कोणतरी बगडा कोणते साधू तप करण्यासाठी आलेला आहे म्हणून ते मासे बिचारे भोडे बाबडे एक एक करून दर्शन घेऊ लागतात. तर लबाड बगडा एक एक मासा तोंडात टाकतो. साधूपणाचा देखावा करतो, संतपणाचा देखावा करतो. तशी काही माणसं समाजामध्ये आहेत. आता आमच्या गावाकडची गोष्ट सांगतो. दत्त जयंतीला
एक पारोडा तालुक्यामध्ये गाव आहे, त्याचं नाव आहे चोरवड. त्या ठिकाणी सगळ्या बायांच्या अंगामध्ये काहीतरी शक्ती असते, काहीतरी आत्मा असतो असं सांगतात. सगळ्या बाया तिथे जमा होतात घुमण्यासाठी. आणि मग आता तो शिंतला वेगळाच आहे. विठाल आहे, विठाल आहे, विठाल. तर ते ठिकाणी ते सगळे भगत मंडळी त्या बायांच्या अंगात काहीतरी पेटा नसतं बाहेर ते काढतात असं सांगितलं जातं. पण हा भक्तीचा देखावा झाला की नाही. आता आम्ही दिंडीमध्ये चालतो तर चोर असतो, चोर तो चांगला मोठा कीर्तनकार, जसे कपडे घालतो तसं त्याचा पोशाख, त्याचा फेटा, उपरणं. पण तो रात्र झाली, दिंड्या मुकामाला पोहोचल्या ना, तो चोर चौकशी करून जातो संध्याकाळी. आणि मग रात्र झाली, सगळे बॅगा चोरून नेतो. आम्ही तर दिघीला माऊलीच्या सोहळ्यामध्ये जाताना 9-10 जणांची गँग पकडली होती. अशी दिसायला एकदम चांगला मोठा कीर्तनकार असा वेश होता. या पाहिल्या रंगाने तो साधू झाला, संत झाला, कीर्तनकार दिसतो, परंतु त्याचा अंतरंग चोर, तो चोरी करतो. अशा प्रकारे मला सांगायचा मुद्दा असा, भक्तीचा काही देखावा करणारी काही माणसं आहेत. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणे म्हणती देवावरी भगवा झाला नामे, अंतरे व्यस केला कामे, त्याला म्हणून साधू जगे विटंबना. बाजू असे भरपूर प्रकरण आहेत. पुस्तक आपण पाहतो, गोड्या गोड्या लोकांना आपल्या जाड्यात होणारे काही माणसं. म्हणून हा भक्तीचा देखावा झाला. श्रावण महिना आला, काही माणसं भगवान भोलेनाथच्या मंदिरात जातात. एक लोटा जल सारी समस्या का हल, भोलेनाथ दया करना, मैं तेरे भरोसे, भोलेनाथ दया करना, मैं तेरे भरोसे, मैं तेरे भरोसे हूँ, मैं तेरे भरोसे हूँ. भोलेनाथ दया करना, मैं तेरे भरोसे हूँ, भोलेनाथ दया करना, मैं तेरे भरोसे हूँ. अशा प्रकारे काही भक्तीचा देखावा करतात. श्रावण महिना आला, ते उघडे उघडे कपड्याला गंध लावतात. भक्ती करून असं माझं म्हणणं लक्षात आहे. माझा मुद्दा काय सांगतोय मी, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव झाला. ही देखाची भक्ती देवाला आवडत नाही महाराज. हो, मी तर असं म्हणेल, एक लोटा जो सारी समस्या का हाल, हे जे तुमच्यामध्ये बरोबर असलं, परंतु मी तुमच्या त्याच्यापुढे तुम्हाला सांगतो. प्रदीप मिश्राने असं सांगितलं नाही, पुढचं सांगायला पाहिजे होतं. काय सांगायला पाहिजे होतं, जैसे खावे अन्न तसे होवे मन. जर तुम्ही मांसाहार करत असाल, व्यसन करत असाल, तर तुमचं एक लोटा जल तर काही कामाचं नाही. अंतरंग शुद्ध पाहिजे. जैसा पिवे पाणी तशी होय वाणी. जसं आपलं पाणी पितो आपण तशी वाणी होते, जसं अन्न खातो तसं रक्त बनतं. म्हणून अंतरंगानीचं एक लोटा जलले काही देव प्रसन्न होणारा देव नाही. पाव मानी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा अशा प्रकारे ही देखाव्याची भक्ती झाली. काय झालं, एक प्रसंग तुला सांगतो. आता प्रत्येक जण 22-24च्या वयामध्ये सगळे त्या वयातून गेलेले आहेत बरं का. 22, 24, 28 पर्यंत त्याच्यात त्या वयातून सगळे गेले. त्यावेळेस माणसाचा वेगळाच रूपात राहतो माणूस. 4 वेळेस आरसा पाहणं, पावडर लावणं, मेकअप करणं, असं तो रूपात असं. त्या वय वेगळं असतं माणसाचं. त्यावेळेस मी सुरुवातीला नवीनच कीर्तन करायला लागलो. सुरुवातीला नवीनच कार्यक्रम भेटला मला. आणि मी अशी दाढी वाढवली होती लांबच. मला हौस होती, कारण पूर्ण दाढी शिवाजी महाराज मला वाटतं चांगले वाटायला फोटो काढून असतो. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो.
26 वय होतं. माझं काही घोर दाढी. मला असं वाटतं शिवाजी महाराज आपण शिवाजी महाराज मी होणार नाही. शिवाजी महाराज कुठे मी कुठे, पण मला हौस दाढी वाढवली. गेलो कार्यक्रमाला आणि एक 75 वयाची आजी अशी समोर बसली होती. कीर्तन एकदम रंगात आलं. विषय चांगला चालू आहे. सुंदर असे ब्रेकफास्ट सगळे लोक शांत होते. पण एक आजी अशी होती, त्या आईच्या डोळ्यातून आसू गळत होते. एक एक थेंब असा माझं लक्ष गेलं. सगळी लोक शांत कीर्तन ऐकत होते, पण त्या आजीच्या डोळ्यातून आसू खाली टपकताना पाहिलं. म्हटलं असं वाटलं मला खरंच या बाकीच्या लोकांपेक्षा काय आजी ध्यान देऊन कीर्तन ऐकते बा. हा तर मला खूप बरं वाटलं. फक्त माझ्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण होऊन गेला ना, आजी काय रडते? कीर्तनामध्ये सगळे लोक कीर्तन ऐकतात, आजी रडते का? मग कीर्तन संपलं, सगळे लोक आले पाया पडायला आणि मी आजी जवळ आले. म्हणे आजी तुम्हाला मानावं लागेल. म्हणजे काय झालं महाराज? म्हटलं एवढ्या लोकांमधून तुम्ही खरंच कीर्तन ऐकलं. म्हटलं माझं खरंच तुमची खरंच भक्ती आहे, खरी श्रद्धा आहे. म्हणजे महाराज मला कीर्तन आवडत नाही, भजन आवडत नाही, मला देव नको, मंदिर नको, काही नको. म्हटलं मग तुम्ही रडता का? काय रडले तुम्ही कीर्तनामध्ये? म्हणजे महाराज खरं सांगू का तुम्हाला? म्हणजे सांगा म्हणे. म्हटलं तुम्ही रडले का? म्हणजे महाराज मला शेजारच्या बाईने हात धरून ओढून आणलं कीर्तनाला. मला भजन नको, कीर्तन नको. माझे 2 नातू आणि मी, मला बाकीचं काही घेणं देणं नाही. ठीक म्हटलं. म्हणे आम्ही खेड्यामध्ये राहतो महाराज. मग रडायचं कारण विचारलं. रडायचं कारण तुम्ही ऐकून घ्या. आजी म्हणे माझ्या 2 खंडी बकऱ्या आहेत. 2 खंडी बकऱ्या म्हणे बकऱ्या चालतो, शेळ्या चालतो. म्हटलं बरं मग पुढे? मग त्या बकऱ्यांमध्ये एक बोकड होता म्हणे. बोकड त्याला लांबलचक दाढी होती आणि मग तो बोकड 2 दिवसापूर्वी विंचू चावून गेला. पण तो गप्पा तुम्ही जसं बोलताना तुमची दाढी हाडते ना, त्या मला बोकड्याची आठवण यायची म्हणून मला लढाईला यायचं. बघा हा भक्तीचा बाह्यरंग अंतरंग तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. दृष्टांत बाजूला ठेवा. आईची जर भक्ती राहिली तर 75 वय झालं त्या आईचं. मंदिर माहित नाही, देवपूजा माहित नाही, हरिपाठ माहित नाही, पूजापाठ माहित नाही, फक्त नातून ती वय चाललं. मग स्मशानी गौऱ्या चालल्या तरी सुद्धा परमार्थ करू शकले नाही. हो हा भक्तीचा देखावा. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा, श्रावण महिन्याची भक्ती करतात काही माणसं. श्रावण महिना गेला, माळा कुंडीला टांगायची, मांसाहार करायचा, व्यसन करायचं, दारू गांजा सगळे प्यायचे. आता श्रावण महिन्यापूर्वी जर भक्ती केलं तर देव प्रसन्न होईल का? सांगा, तुम्ही सांगा. अशी भक्ती देवाला आवडत नाही महाराज. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. फक्त प्रेमाचा, थोर प्रेमाचा भुकेला हात घुसकाडता याला. देवाला फक्त प्रेम पाहिजे. पण मला सांगायचा मुद्दा, काही माणसं ज्याची भक्ती करतात त्यांच्यासाठी गोस्वामी तुळशीदासजींनी आणि बंगल्याच्या जातीचा शब्द वापरला. शेवटचं सांगतो. माशी, माणसांमध्ये माशीची जात पाहिली. आता माशी अशी, माशीच्या डोक्यामध्ये विष असतं, विंचवाच्या नांगेमध्ये विष असतं, दुर्जन माणसाच्या सर्व अंगामध्ये विष असतं. जैशी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. जेवण करता करता माशी जर पोटात तोंडात चालली गेली, जवायला बोलवलं एका सासूने, जेवायला आमरस आहे, आकाशीचा पित्तर आहे, पहिला पित्तर तुम्ही या. सासूने मोठ्या प्रेमाने स्वयंपाक केला. जवळ बापू जेवण करताय, पण त्यावेळेस माशा जास्त असतात. जेवण करता करता माशी पोटात चालली गेली, जवायला उलट्या झाल्या. दृष्टांत बाजूला ठेवा. माशीच्या डोक्यामध्ये विष असल्यामुळे ती अन्न पचू देत नाही. जशी माशी डोक्यामध्ये विष असताना ती स्वतःही राहत नाही आणि दुसऱ्याला खाल्ले पचू देत नाही, तशी काही माणसं समाजामध्ये आहेत. स्वतःही परमार्थ करणारे. आता एवढा मस्त सप्ताह चालू आहे, या मंडळाने एवढं भारी सुंदर नियोजन केलेलं आहे. लोकांची नजर लागला असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. परंतु काही माणसं अशी तर घरी गप्पा मारत बसतात, टीव्ही पाहत बसतात. मग त्यांच्यासाठी आता ते बाकीचं कोणी बोलवलं त्याला, चला कीर्तनाला, ते म्हणजे उद्याचं कीर्तन चांगलं आहे, आजचं इथले महाराज उद्या जाऊ, ते स्वतः येणार नाही, दुसऱ्याला येऊ देत नाही. हो, तर पंढरपूरच्या वारीला बोलावलं, आपण बोलवलं, चला जिभाऊ तात्या वारीला चला, तो म्हणतो पुढच्या वर्षी जाऊ.
असं म्हणणार तो माणूस 500 रुपये घे, पांडुरंगाला माझा नमस्कार सांग. अशा लोकांकडे तुकोबारांचं लक्ष गेलं. हो, तुकोबारांचं अंतःकरण उघडलं. बुडते हे जन न देखे बे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारांनी शब्द त्या ठिकाणी लोकांना उद्देशून शब्द बोलले. मायबाप हो, तुम्ही परमार्थ करा, भक्ती करा, तुमचा उद्धार होईल. नामस्मरण करा, हो तुम्हाला चांगली गती मिळेल म्हटले. सत्कर्म करा. एक म्हणे तिथे महाराज आम्हाला काही सांगू नका सत्कर्म करायला. हो, आम्ही सत्कर्म करणार नाही. तुकोबारा सांगतो तुम्ही सत्कर्म करत नाही पण नका करू, पण सत्कर्माच्या ठिकाणी विरोध तरी करू नका. म्हणजे महाराज काय बोलता तुम्ही, सत्कर्माच्या ठिकाणी विरोध केल्याच्या नंतर काय होत असतं त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दिलेलं आहे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, म्हणे सत्य कर्म व्हावे साय, कर्म व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, का करिया भय नरका जाणे. त्यांना सांगितलं जर तुम्ही सत्कर्माचा विरोध केला तुम्हाला नरकाला जावं लागेल. ते शब्द त्यांनी ऐकले महाराज. नरकवास, आता कोणतीही कर्म केली तर काय सजा भोगावी लागते. आमचे दादा गरुड पुराण वाचतात. काय कर्म केलं माणसाने त्याची काय शिक्षा भोगावी लागते. जर पुराणावर विश्वास असेल ना तर मनुष्य ते वाचल्या तर कधीच वाईट कर्म करू शकणार नाही. विठाल विठाल. असो, या ठिकाणी हा कार्यक्रम ज्या निमित्ताने आहे त्याच्यावर बोलणं माझं कर्तव्य. कारण फार मोठी जबाबदारी दादांनी शिवाय माझ्याकडे सोपवली. महाराज तुम्ही कुठलाही अभंग घ्या, परंतु दत्त जन्मावर तुम्हाला बोलावं लागेल. हो, असे अभंग जरी दुसरा घेतला परंतु दत्त जन्म माझं मांडणं आद्य करतोय महाराज. हो, भजन करायला विठाल विठाल. दत्त जन्मावर बोलायचं ठरलं तर फार मोठी पर्वणी सगळीकडे हा कार्यक्रम सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरे करतात. चिंतन मांडत असताना मला असं सांगायचं तुम्हाला, या भूतलावर फक्त 2च अवतार असे आहेत ते सतत उभे आहेत. पहिला देव कोणता सांगा. वाटपाय उभा बेटी वाट पाय उभा बेटीची आवडी किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आले आघात निवाराया. कोणता देव एका विसविटेवरी उभा वामांगी रकुमाई दिशेने शोभा. भगवान पांडुरंग परमात्मा आणि विटेवर उभे आहेत. हा पहिला अवतार. आणि दुसरा देव भगवान दत्तात्रय उभे. तुम्हाला महाराज देव उभे त्याचा काय फायदा आम्हाला. साहजिक प्रश्न आहे. देव उभा आहे, आम्ही काय करू. देव उभा आहे ते तुम्हाला सांगू का. भगवंत उभा आहे म्हणून हाक मारा संकटाच्या वेळेस लवकर धावून येणार. उभाच्याचा हा फायदा आहे. आणि बसलेल्या देवाला हाका मारावर का. हळूच उठायचं, गुडघ्याला हात ठेवायचं, कणायचं सुटायचं, मग हळूच उठायचं. तेव्हा भक्त काय तेव्हा जाणार देव. म्हणून उभे देवाची आपण पूजा केली पाहिजे. देव उभा आहे याचा अर्थ असा होतो भक्ताच्या प्रति तत्परता देवाकडे आहे असा त्याचा अर्थ होतो. तत्परतेने भक्ताकडे धावून येणार अशा याच्यामुळे भगवंत उभे आहेत. हो, तर अजून सांगायचा मुद्दा असा
सीमेवरचे जवान उभे खांद्यावर बंदूक घेऊन सीमेचं रक्षण करताय, ते उभे आहेत ना म्हणून आपण या ठिकाणी निवांत आज बसलो, एवढं लक्षात. दिल दिया है जान भी देंगे है वतन दिल दिया है जान भी देंगे है वतन हम जिएंगे मरेंगे हर वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे हर वतन तेरे लिए. ओ लक्षात घ्या, सीमेवरचे जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून उभे, म्हणून आज आपण निवांत एवढा हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा करू शकतो, कारण ते उभे म्हणून आपण आज या ठिकाणी बसलो. लक्षात घ्या. आता तुम्ही चित्र बघा, बांगलादेशाची काय परिस्थिती, व्हायरल व्हिडिओ बघा तुम्ही, अक्षरशः मेलेल्या माणसाचं सुद्धा रक्त गरम होऊ शकतं, एवढे इथे व्हिडिओ भयानक आहेत. आपल्या डोळ्यात पडदा असेल महाराज, हो आपल्या धर्मामध्ये एकी पाहिजे, आपल्या डोळ्यात खरंच पडदा आहे. बांगलादेशाची परिस्थिती आपल्याला ओढवणार नाही असं तुम्हाला वाटतं का? 100% आपल्याला हा देव येऊ शकतो, हे तुम्ही मानलं पाहिजे महाराज. मी ह्या मताचा आहे. विठाल विठाल. त्यांचा एक विशिष्ट वार असतो, एका तासाची 10,000 रुपये त्यांना मिळत असतील तर त्यावेळेस ते सगळं दुकान बंद करून लहान मुलांना घेऊन नमाज पठणसाठी जातात. त्यांच्याकडून हा गुण धर्माच्या प्रतीची जागरूक आहे, हा गुण त्याच्याकडून घेण्यासारखा आहे. आपण आता एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे इथं, हे फक्त देवता मित्र मंडळाचं काम आहे काय? नाही, इथं सगळं हिंदू धर्माचा या ठिकाणी मंडप आहे हा, सगळ्यांनी तर सहभाग नोंदवला पाहिजे. कोणाचा द्वेष, काही गोष्टी आपसात मतभेद असते ते विसरून बाजूला टाकून हा धार्मिक मंडपामध्ये सगळ्यांचे हजर राहायचं काम आहे. आपण त्यांचा हा गुण बघा ना, ते 10 रुपये एका ताशी मिळत असते, ते दुकान बंद करून नमाज पठणासाठी जातात. हा विचार आपण मनामध्ये घेतला पाहिजे कधीतरी, आणि ती परिस्थिती आपल्याला ओढवणार नाही असं तुम्हाला वाटतं का? मी एक व्हिडिओ पाहिला तर महाराज, 2 वर्षाचे लेकरू ते एका बाईच्या कडेवर होतं, त्या लहान मुलीच्या पाठीवर सुद्धा ओढ होते, ते बाईकचे सगळे केस विखुरलेले होते, हिंदू धर्माचे बाई होते. आपण या गोष्टीचा काय विचार करू शकत नाही? आपल्या डोळ्याला पाणी काय येत नाही या गोष्टीचं? या गोष्टीचा मनामध्ये विचार काय दिसत नाही आपला? आपण धर्माकडे जागरूक राहिले पाहिजे, आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे, हा त्याच्यात महत्वाचा विषय. हा महत्वाचा एवढा कार्यक्रम असून सुद्धा बाकीचे लोक बाकी घरी झोपलेले आहेत, पण या ठिकाणी एवढे लोक आहेत बाकीच्या त्यांचा कार्यक्रम आहे, त्यांचा कार्यक्रम हा देवता मित्र मंडळाचा कार्यक्रम नाही, हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. सगळं हिंदू धर्माचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवून आपलं कर्तव्य हिंदू धर्माचं असो. माझा विषय असा चालू होता, आपला भगवंत उभा आहे म्हणून आपण त्या देवाची पूजा केली पाहिजे. समजा एक उदाहरण सांगतो तुम्हाला, उभे देवाची का पूजा केली पाहिजे? समजा कधी साप निघणार नाही, साप निघाला तर माता टाळतील लवकर पडतील का बसले लोक पडतील? सांग बरं का, टाळतील पडतील का बसलेले पडतील? म्हणून आपला देव कसं आहे, उभा आहे, त्या देवाची मनोभावे पूजा करा, सेवा करा, बघून आपल्याला कृपा केल्याशिवाय राहणार नाही. उठाला हो, या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांचा जो अवतार आहे त्या ठिकाणी 3 शक्ती एकत्र आलेल्या आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय, या 3 शक्ती वेगवेगळ्या आहेत. लक्षात घ्या, उत्पत्ती करणारा माझा भगवान ब्रह्मदेव आहे, स्थिती पालन पोषण करणारा भगवान विष्णू आहेत, लय म्हणजे ज्यांच्याकडे विनाशाची फैल ज्यांच्याकडे आहे, डिपार्टमेंट संहाराचं डिपार्टमेंट ज्यांच्याकडे असे ते 3 भगवान आहेत. या 3 शक्ती एकत्र आणण्याचं काम जर कोणी असं केलं असेल तर महान पतिव्रता
अतर ऋषींच्या पत्नी सती अनुसया मातेने केले. म्हणून त्या मातेच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. विठाला विठाला. हो, हे तीन देव जरी वेगवेगळे असले पण तिघांना एकत्र सांगड बांधण्याचं काम जर कोणी केलं सर तर माझ्या अनुसया मातेने केलंय. म्हणून त्या अनुसया मातेच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो. हो, भगवंत असे असा एकमेव देव आपला आहे हिंदू धर्मामध्ये. त्यांची आपण गुरु म्हणूनही पूजा करतो आणि देव म्हणूनही पूजा करतो. भगवान दत्तात्रय असं पण त्यांना म्हणतो आणि दत्त गुरु असंही म्हणतो. एकमेव भगवंत असे आहेत की त्यांची गुरु म्हणून पूजा केली जाते आणि देव म्हणून पूजा केली जाते. अशा प्रकारे हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. आता शिडकोमध्ये खूप ह्या वेळेस खूप धावपळ राहते कारण भजनी मंडळ मिळत नाही. सगळीकडे कार्यक्रम चालू आहेत शिडकोमध्ये. तिकडे राणा प्रताप चौकात चालू आहे, 2 चालू आहेत, तिकडे एक स्टेट बँकला चालू आहे, पाठीमाग चालू आहे. परंतु दादांच्या शब्दाला ओ दिला म्हणून एवढं भजनी मंडळ या ठिकाणी हजर आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजा महाराज. हो, कारण भजनी मंडळ मिळत नाही अशी कार्यक्रमाची ओढाताण होते. म्हणून या ठिकाणी गेल्या 34 वर्षापासून ही परंपरा हे मित्रमंडळाने चालू ठेवली. असे बरेच सप्ते आपण पाहतो. ते पहिल्या वर्षीच धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटूम, तिसऱ्या वर्षी सामसूम, 3 वर्षामध्ये सप्ताह बंद पडतो. पहिल्या वर्षी मोठे मिरवणूक डीजे वगैरे मोठा खर्च करतात. दुसऱ्या वर्षी जमजम कार्यक्रम होतात आणि तिसऱ्या वर्षी सगळं काही तिथं काही कार्यक्रमाचा तपास नसतो. परंतु या मंडळाला धन्यवाद द्यावे लागतील. 34 वर्ष हा कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला. त्यांच्यासाठी सगळे टाळ्या वाजवावर. कारण हा कार्यक्रम करणं काही सोपी गोष्ट नाही महाराज. आपल्याकडे 2 पाहुणे येतात ना तरी आपले धावपळ होऊन जाते. तेव्हा 34 वर्षापासून अखंडपणे परंपरा त्यांनी चालू ठेवली. त्यांना खरं धन्यवाद द्यावे, ते कमी पडतील. हो, मला सांगायचा मुद्दा असा, दत्त या शब्दाचा अर्थ होतो दान. त्रय म्हणजे 3 देवांनी दिलेलं दान. कोणाला सती अनुसया मातेला जे दान दिलं त्याच्यातून भगवान दत्तात्रयाचा अवतार साकार झाला. हो, आणि दुसरा अर्थ सांगितला जातो. दत्तात्रय शब्दाचा अर्थ असा सांगितला जातो, मी वाचण्यात आलं. दत्त म्हणजे परब्रह्म. दत्त म्हणजे परब्रह्म आणि त्रय म्हणजे अतर ऋषींच्या पुढे मुलगा म्हणून साकार झालेलं रूप म्हणून आपण त्यांना दत्तात्रय असं म्हणतो. असा शब्दाचा अर्थ होतो. या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा, तर या आपल्या सकल हिंदू धर्मामध्ये महान पतिव्रता होऊन गेल्या. अहिल्या, तारा, सीता, मंदोदरी, हो, अशा महान पतिव्रता होऊन गेल्या. त्याच्यामध्ये शांडिल्या माता आहेत, मांडवी माता आहेत, उर्मिला माता आहेत. प्रसंग असा सांगितला जातो. तर पतिव्रता स्त्रीमध्ये काय ताकद असते, का पायावर असते, काय सामर्थ्य असतं याच्याबाबत प्रसंगाचा सांगितला जातो. रामायणामध्ये ज्यावेळेस रामरावणाचं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मणाला रावणाचा मुलगा मेघनाथ त्यांनी बाण मारला, नागास्त्र सोडलं. तो बाण आणि लक्ष्मणाच्या छातीत घुसला. शक्ती लागली, लक्ष्मण मूर्छित होऊन खाली पडला. त्यावेळेस सगळी वानर सेना भयभीत झाली, काय करायचं आता, लक्ष्मण काही वाचू शकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांच्या मध्ये एक ठरलं. कारण सुशेन नावाचा वैद्य जो होता त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं होतं. तर तो कथा भाग सगळ्यांना माहिती आहे, मी थोडं धावतं सांगतो कारण वेळ आपण संपवण्यात येत आहे. तर मग त्यावेळेस तो सुशेन नावाच्या वैद्याने सांगितलं तर तुम्हाला संजीवनी बुटी सूर्योदयापर्यंत जर त्याला लक्ष्मणाला पाजली ती तर त्याचा प्राण वाचू शकतो. तर त्यावेळेस आणि मग पाठवायचं कोणाला, तर हनुमंतरायांना त्या ठिकाणी सगळ्यांच्या मध्ये ठराव पास झाला. पण हनुमंतरायांना पाठवू, ते हनुमंतराय जय श्रीराम म्हणून अशा प्रकारे उडी घेऊन तर संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर निघून गेले. आणि तिथं पाहता एवढा मोठा डोंगर, बुटी शोधायची कशी, मोठा प्रश्न पडला. पण हनुमंतराय म्हणे आता याच्या बुटीच्या शोधत बसलं तर इथे वेळ होऊन जाईल.
कारण आता 9 वाजले, सूर्योदयापर्यंत आपण पोहोचला पाहिजे. तर हनुमंतराने काय केलं, पूर्णच्या डोंगर हातावर घेतला, द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचवला, द्रोणागिरी पर्वत हातावर घेतला आणि आकाश मार्गे जात असताना आणि अयोध्येतल्या नंदीग्राम मध्ये त्या ठिकाणी भरत आणि उर्मिलांची गोष्ट पाहिली. आपण साधं आपल्या जवळ जर एक हेलिकॉप्टर गेलं तरी आपण त्याला बाहेरून पाहतो. जेवढा जर आवाज ऐकला ना, हेलिकॉप्टर म्हणा, विमान खालून जर गेला तर पाहतो. तसं त्यामुळे एवढा मोठा डोंगर काय प्रकारे कोण घेऊन चाललं, तेव्हा लक्ष्मणने काय केलं, अनेक प्रकारचे बाण सोडले. त्याला खाली उतरू, कोण आहे मार्कट, हा मार्कट कोण डोंगर कुठला डोंगर घेऊन चालला असं म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न केले. परंतु हनुमंतरा काही थांबे ना, कारण हनुमंतरांना तो पर्वत ती बुटी घेऊन सूर्योदयापर्यंत पोहोचायचं होतं. त्याच्यामुळे हनुमंतरा थांबायला आलो. म्हणजे हनुमंतरा थांबत नाही ना, मग एक बाण काढला भात्यातून, त्या बाणावर राम नाम लिहिलं. राम नाम लिहिलं, तो बाण हनुमंतराच्या दिशेने सोडलेला आहे. हनुमंतराने ओळखलं, हा माझ्या मालकाच्या नावाचा बाण आहे म्हणून हनुमंतराने तो बाण स्वतःला लावून घेतला. लावून घेतल्याच्या नंतर मुर्शीदून हनुमंतरा खाली उतरले. चांगला घडलेला प्रकार सांगितला. म्हणजे काय चालू आहे, कसं काय समाचार वगैरे सगळं विचारत असताना आणि असं सीताहरण करून रावणाने अशा प्रकारे पूर्ण स्टोरी सांगितली, पूर्ण घटना सांगितली. सांगत असताना म्हणजे या डोंगरावर संजीवनी बुटी आहे, ती जर मी नाही घेऊन गेलो तर लक्ष्मण गतप्राण होईल, म्हणून मला बुटी घेऊन जाणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या गप्पा चालू होत्या. अशा गप्पा मारत सगळे हकीकत हनुमंतराय भरताला सांगत होते. तेव्हा उर्मिला माता मधून बाहेर आल्या. काय गप्पा चालू आहे, सगळे हकीकत ऐकली. म्हणे लक्ष्मणाला बाण लागला आणि सूर्योदयापर्यंत जर नाही पोहोचलं तर गतप्राण होईल. तेव्हा उर्मिला मातेचे उद्गार बघा. मी तुम्हाला काय मुद्दा सांगतोय लक्षात घ्या. पतिव्रत स्त्रीमध्ये काय ताकद असते, काय सामर्थ्य असते, याच्यावर तुम्हाला बोलतोय मी. तर म्हणजे काय संजीवनी बुटी ज्या ज्या पर्वतावर आहे तो तुम्ही संध्याकाळपर्यंत सूर्योदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. तेव्हा त्याच्या गप्पा चालत असताना उर्मिला माताने सांगितलं हनुमंतरायांना, म्हणे हनुमंतराय तुम्ही काळजी करू, निवांत बोला, निवांत गप्पा मारा, काय असेल तर पूर्ण नागरिक सांगा. मी हातात पाणी घेते, संकल्प सोडते आणि सूर्याला सांगते म्हणे उगू नको. आता सूर्याला जर न उगू देण्याची ताकद जी आहे ती पतिव्रत स्त्रीमध्ये असते. हो, म्हणून माऊली सांगतात, पतीची मता अनसरुणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटी. म्हणे प्रतिव्रता तिथी देवावरी सत्ता, तिथी देवावरी सत्ता, तिथी देवावरी सत्ता. तुका म्हणे प्रतिव्रता तिथी देवावरी सत्ता, तिथी देवावरी सत्ता, तिथी देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता कोणाला म्हणतात, वेळ संपुटात आलेला आहे. आपण म्हणजे जास्त मला लांबवायच्या नाही. तर पतिव्रता सृष्टी काय ताकद असते. आता कबीरजींनी भर दुपारच्या वेळेस कंदील लावून बायकोला सांगितलं, कंदील लावून आण. काही लिखाण चालू होतं कबीरदाजींचं. त्यावेळेस दुपारच्या वेळेस त्या माऊलीने कंदील आणला. त्या ठिकाणी जे कबीरदाजी बाई राहिली असती तर ते म्हटलं, तुमचे डोळे फुटले का, तुम्हाला अक्कल आहे का, दुपारी कंदील लावता का, तुम्हाला समजतं का, असं बोलणं चालू झालं. परंतु मर्यादा होती महाराज. पतिव्रता तिचं नाव पतिव्रता आहे. विठाला विठाला. अशा प्रकारे महान पतिव्रता होऊन गेल्या. त्याचं नाव आहे अनुसया माता. तर काय झालं, कारण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. कारण भक्ताची कीर्ती भगवंत वाढवत असतात. म्हणून अनुसया मातेची कीर्ती चौकडे फिरले. हो, आणि काय झालं, एके दिवशी भगवान भोलेनाथ कैलासामध्ये गप्पा मारत असताना पार्वती माता सांगलं. पार्वती माता किचन रूम मध्ये होते. पार्वती माता चपला घालून स्वयंपाक करत होते. बरोबर का, चपला घालून स्वयंपाक केला पाहिजे का. अन्नपूर्णा कधी कृपा करणार नाही. ते अन्न आहे ना दूषित होतं, अन्न ते चालत होतं. नवीन ते घालायचं. विठाला विठाला. आमच्या माध्यमाला
मावल्या कीर्तनमध्ये चपला घालून स्वयंपाक करतात, कारण अन्नपूर्ण देवतेचा अप्पा नाही म्हणून चप्पल घालून कधी स्वयंपाक करायचा नसतो. लक्षात घ्या, शब्द ध्यानात ठेवा. चपला घालून कधी स्वयंपाक करायचा तो नाही, तसं देवाला चालणार नाही. असो मला सांगायचा मुद्दा असा. आणि भगवान शंकर पार्वती मध्ये सांगू लागले, म्हणजे पार्वती म्हणजे स्वामी म्हणजे तुला असं वाटतं का मी महान पतिव्रता आहे म्हणून? म्हणजे देवा तुम्ही असं काय बोलतात? म्हणजे तुझ्यापेक्षा सुद्धा महान पतिव्रता आहे म्हणून लोकांमध्ये सर्व जग तिचं पाया पडतं. पार्वती माता सांगू लागली, एकच शक्य हे वचन ऐकूनी गद गदा असे भवानी आम्ही तिघी त्रिभुवनी श्रेष्ठ असे ना कोणी. पार्वती माता सांगू लागले, देवा तुम्ही फार भोळे, माणसाच्या जातीला काही कळत नसतं, तुम्हाला काय समजतं? तेव्हापासून आमच्या लाडक्या बहिणी आपल्या नवऱ्याला बोलतात तुम्हाला काही कळत नाही. बरोबर ना? बोलायचं नसतं बेटा. बेटा हो ठीक आहे म्हणे, देवा तुम्हाला कळत नाही आम्ही त्रिभुवनी श्रेष्ठ असे ना कोणी. म्हणे देवा आमच्या तिघांशिवाय या त्रिभुवनात पतिव्रता कोणी राहणे शक्य होत नाही. आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. तीन कोण? एक उमा, एक रमा, एक सावित्री. उमा म्हणजे पार्वती मातेला नाव आहे उमा, रमा म्हणजे लक्ष्मीमातेचं नाव आहे, आणि एक सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी. म्हणे देवा आम्ही तिघां म्हणून या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ कोणीच नाही. म्हणे भगवान शंकर सांगू लागले, कारण या ठिकाणी भक्ताचा महिमा वाढवायचा होता बरं का. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता, तुम्हाला प्रमाण सांगून गेलो, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. भक्ताचा महिमा वाढवायचा होता म्हणून भगवान शंकर सांगू लागले, म्हणे तुम्ही असं करा, तुम्ही देवाच्या बायका जरी असल्या तर तुम्ही हवेत उडू नका म्हणे जास्त, आणि विचार करून बोला. म्हणे देवा तुम्ही काय बोलता? ठीक आहे म्हटले. तेव्हा पार्वती मला सांगू लागले, तुम्ही सांगितलं बरोबर आहे, पण तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणी सांगणार आहे का पुरावा? म्हणे आहे ना पुरावा. म्हणजे कोण? म्हणे नारद महर्षी. विठालोय विठालोय अशा प्रकारे पार्वती मातेने सांगितलं की आम्ही तिघांपेक्षा श्रेष्ठ कोण नाही. म्हणे माता त्या ठिकाणी नारदाची वाट पाहू लागले. नारद कधी येईल? नारद महर्षीचं आगमन झालं. श्रीमन नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण अशा प्रकारे नारद महर्षी आले. विचारलं, नारदा आमचे हे काय म्हणता? नारद म्हणजे तुमचे ते काय म्हणतात ते मला माहिती आहे, कारण मी तिघे लोकांमध्ये भ्रमण करतो. म्हणे खरं आहे का? म्हणे खरं आहे, कारण महान पतिव्रता नारी अशी सत्यानुसार माता आहे, पूर्ण जग त्यांचा पाया पडतं. म्हटले माता पुत्र्याला गती, माणसाला प्रगती होती, जगाचा रीती आहे अशी, म्हणून कृपाच्या मस्तकाला गेली पार्वती मातेची. म्हणे आता नारद याची मार्ग काढा. म्हणजे तुम्ही असं करा, तुमच्या मालकांना पाठवा खाली. तिघं मालक बोलवलं, तिघांना बोलवलं. म्हणजे तुम्ही असं असं करा, अंशाय मातेचं सत्व हरण असं काहीतरी करा म्हटले. तर तिथे देवांनी ऐकलं. आता ही गोष्ट ऐकण्यासारखी होती, कारण भक्ताचं शरण करण्यासाठी देवाला पाठवलं. देवांनी ऐकलं. का बा ऐकलं? तर तिघा देव खाली आले, एका आले, आणि अत्रि ऋषींच्या आश्रमात आल्याच्या नंतर तिघ देवांनी आवाज दिला अनुसयाला, आम्हाला भिक्षा वाढा, भूक लागली. म्हणजे दुपारचे 12 वाजले. म्हटलं भूक लागली, बरोबर आहे. अनुसया मातेने ओळखलं तिन्ही देव आहे, ओळखलं अंतर मनाने, पतिराजाचं स्मरण करून ओळखल्यानंतर, आणि सांगितलं ठीक आहे म्हणे, अतिथी देव भाऊ पूजा अर्चा केली, घरात या. म्हणजे माझी आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. म्हणे काय इच्छा भोजन पाहिजे? म्हणे आम्हाला नग्न होऊन भोजन पाहिजे, विवास होऊन भोजन पाहिजे. आता नग्न शब्दाचा अर्थ असं मी ऐकलाय होता, न म्हणजे नाही, म्हणजे अग्न, न अर्धा गरच्या पुढे न एकदा अग्न म्हणजे ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श झालेला नाही असं ते अन्न, त्याला नग्न असा अशा प्रकारे एक अर्थ त्याचा धरला जातो. अशा प्रकारे विवस होऊन भोजन पाहिजे. ठीक आहे म्हणे. अनुसया माता आश्रमात गेल्या, मध्ये अत्रिशी होते. अत्रिशी सांगू लागले, हे देवाच्या याला शोभता का म्हटलं अशी गोष्ट करायला? ठीक आहे म्हटलं, आपल्या कमंडूतलं पाणी घे, त्याच्या अंगावर टाक, लहान बाळं होतील, आणि त्यांना स्तनपान कर, जेव घाल पोटभर. अशा प्रकारे कमंडूतलं पाणी घेतलं, बाहेर आल्या, पतिदेवाचं स्मरण केलं, आणि ते पाणी त्यांच्यावर शिंपडलं. एका क्षणात लहान बाळ झाले. तिघे देव लहान बाळ झाले. मग त्यांना ते रडायला सुरुवात केली. आणि मग अनुसया मातेला पाना
अमृताचा पाना दाटला. ममत्व जागे झालं आणि तिघा बालकांना त्या अनुसार मातेने दूध पाजलं आणि आपल्या दारामध्ये औदुंबाचं झाड होतं, त्या झाडाला झोके देत पाळणा देत अशा प्रकारे ते तिघं बाळ झोपवले. पाहता पाहता 6 महिने झाले महाराज. इकडे तिघं महाराण्या तिघं देव्या वाट पाहत होते नवऱ्याची. काय करावं? नारायण बोला म्हणे आमचे मला काय मग कशी केला तुमच्या महिने तुमचे नवरे 6 महिने झाल्या म्हणे. आता 6 महिन्याचे बाळ झाले तुमचे. ते नारदाचं बोलायला काही समजे ना तिघं देव्यांना म्हणजे नारदा काय तुम्ही कुठे पाहिलं तुमच्या नवऱ्याला आणि मृत्यू लोकांमध्ये अनुसेकडे मग तिची माफी मागा. तिघं देव तिघं राहण्या गप्पा मारत असताना पाहुणे आमच्या मार्गात तसंच थरथरा कापतील काय गेल्यावर गप्पा मारून खाली आल्या. अनुसे मग त्याला आवाज दिला, अनुसे हे अनुसे. बाहेर आल्या अनुसे माता आणि पूजा हळदी कुंकू केलं, मध्ये आसनच केलं. म्हणजे बसा म्हणजे आमचे नवरे तुमच्याकडे आले होते म्हणजे तुमचे मालक आले होते ना आमच्याकडे. म्हणजे कुठे म्हणे आहे ना घरात. मग पाठव त्यांना बाहेर. तर ते तिघं बाळक अनुसया मातेने तिन्ही बालकं घेऊन बाहेर आल्या. तर तिन्ही सारखे दिसत होते. पुढे ठेवले म्हणजे ओळखा तुमचे नवरे, मग तुमचे मालक ओळखून घ्या तुम्ही कसे पण ते. आणि पार्वती माता सांगू लागली मी जर विष्णूजींना हात लावला तिघं सारखे दिसत होते आवडे जावडे. हो ओळखायचं कसं? तेव्हा त्या ठिकाणी त्यांना रडायला आला. मग आता ही यांना ओळखायचं काय? यांची दुधाची व्यवस्था, यांना खाणं पिणं कसं यांचं. अशा प्रकारे त्यांचा अहंकार तिला गडून नष्ट झाला. माफी मागितली अनुसया मातेची. विनंती करू लागले माते आमच्याकडून चूक झाली, तुमच्याविषयी आमच्या मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण झाली होती म्हणून असा छळ केला तुमचा. हो आणि हा कट रचला म्हणून आम्हाला माफ करा. आमचे नवरे आमचे बालक जसे होते तसे मूळ रूपात करून द्या म्हणे. अनुसया माते सांगू लागले हे कसं शक्य नाही म्हणे. तुम्हाला विनंती करतो आम्हाला अहंकार झाला होता सत्तेचा, हो सौंदर्याचा, पदाचा, पतिव्रतचा अहंकार आमच्या मनामध्ये जागृत झाल्यामुळे आम्ही हे कट रचला म्हटले. नाही म्हटले तुम्ही असं काही करा यांना मूळ रूपात करून द्या. तेव्हा अनुसया मातेने आपल्या कमंडलूतलं पाणी काढलं, पुत्रराजाचं स्मरण केलं. ते तिघा देवांच्या अशा प्रकारे आणि तिघं समोर उभा राहिल्याच्यानंतर अनुसया मातेला सांगितलं देवाने तर मग तुम्ही रडता काय? अनुसया माते म्हणे आता तुम्हाला अमृताचा पाना पाजलेला आहे मी 6 महिने दूध पाजलं. ते कोणते असे आपलं बाळ जर दूर जात असेल तर रडणार नाही. रडायला येऊ लागलं. भगवंत सांगू लागले म्हणे तुम्ही असं करा आम्ही एक एक करून 6 महिने तुमच्याकडे थांबू. ब्रह्मदेव 6 महिने, विष्णुदेव 6 महिने आणि भगवान भोलेनाथ 6 महिने म्हणजे एकच शक्य. तेव्हा अनुसया मातेने सांगितलं मला असं चालणार आहे म्हणजे मला तिघं देव एकाच ठिकाणी एका रूपामध्ये एका दर्शनात दिसले पाहिजे. असं काहीतरी करा, लीला करा. तेव्हा त्या ठिकाणी भगवंताने तिघ देवांनी अनुसया मातेवर कृपा केलेली आहे आणि तिघ देवांनी आपल्या डोक्याचा काही अंश अशा प्रकारे ब्रह्मदेवाने अंश दिला, विष्णुदेवाने अंश दिला नाही आणि भगवान भोलेनाथाने काही अंश दिला डोक्याचा. दोघांनी 2-2 हात दिले तिघांनी. अशा प्रकारे 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. अशा प्रकारे एक गोंडस रूप आणि त्या ठिकाणी अनुसया मातेपुढे साकार झालं, अवताराला आलं. तो आजचा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली भक्तैसे गाना गेले उदास गेले आशा पाश निवारणे विषय त्यांचा झाला नारायण नावडे माता पिता निर्वाणी गोविंद सीमानी पुढे काहीच साकडे पडू नये. अशा प्रकारे हा अभंग मी माझ्या अल्पशा मतीप्रमाणे ठिकाणी भावात मांडला.
जी योग्य सर भगवान गुरुदत्तांचा प्रसाद समजून आचरताना झालेली सेवा किंवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. भगवान गुरुदत्ताने मला जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे यावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जी योग्य असेल तर भगवान दत्तांचा प्रसाद समजून घ्या आणि अयोग्य शब्द माझ्याकडे बोलले गेले असतील तर माझे मला वापस करा. जय